नमस्कार, मी शिवराज यादव. माझ्यासोबत आहे माझा सहकारी स्वप्नील. जी 24 तास मध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे, त्याविषयी आपण बोलणार आहोत. ती म्हणजे बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला आहे आणि हा हिंसाचार या टोकाला पोहोचला आहे की हजारोंच्या संख्येने लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तिकडे तोडफोड केली आहे आणि या सर्व घडामोडींदरम्यान पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचा देश सोडला आहे. त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे आणि हेलिकॉप्टरने त्यांनी थेट भारत गाठला आहे. आता जी माहिती मिळते त्यानुसार भारतातून त्या लंडनला जाऊ शकतात. ते नंतर आपल्याला आगामी काळात कळेल. पण नेमकं हे सगळं का घडतंय? म्हणजे आतापर्यंत या हिंसाचारात 100 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्याच्यामध्ये 19 पोलीस कर्मचारी देखील आहेत. तर इतक्या संख्येने रस्त्यावर लोक का उतरले आहेत? या हिंसाचाराचं नेमकं कारण काय? याचे पुढचे भारतामध्ये काय पडसाद उमटू शकतात? या सर्वांचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा सहकारी स्वप्नील सोबत आहे. तर स्वप्नील, हा हिंसाचार नेमका का घडतोय? म्हणजे हा आज घडलेला हिंसाचार आहे की याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? नाही शिवराज, सांगायला गेलं तर हा हिंसाचार मागील महिनाभरापासून अधिक काळापासून सुरू आहे. आणि या हिंसाचाराची ठिणगी ही ढाका युनिव्हर्सिटीमध्ये पडली. ढाका युनिव्हर्सिटीमध्ये जे कोटा पद्धतीने आरक्षण दिलं जातं बांगलादेशमध्ये, त्याला विरोध करणारे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. आणि कोटा पद्धत आरक्षणाबद्दल सांगायचं झालं तर बांगलादेशमधील ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये 30% कोटा पद्धत आरक्षण लागू केलेलं आहे. आणि हा कोटा फक्त 1971च्या बांगलादेश स्वातंत्र्य होण्याचं जे युद्ध झालं, ज्याच्यामध्ये भारताने बांगलादेशला मदत केली स्वातंत्र्य मिळवण्यापासून पाकिस्तानपासून. आपल्याला माहिती आहे ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान अशा पद्धतीने विभागणी झालेली. तर त्यामधून बांगलादेशची निर्मिती होण्यासाठी जे युद्ध झालं, त्या युद्धात जे सहभागी होते त्यांच्या कुटुंबियांना हे 30% आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचा नियम होता. मात्र याला विरोध होता विद्यार्थ्यांचा आणि हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने पोलीस बळाचा वापर केला आणि सरकारच्या बाजूचे जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसाचार झाला. तरीही हे आंदोलन पुढे सुरू राहिलं आणि या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की मेरिट बेसिसवर, म्हणजे ज्याला चांगले गुण आहेत त्याला सरकारी नोकरी द्या, अशा पद्धतीचं आरक्षण ठेवावं. मात्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होतं, त्यामधूनच हिंसाचार उफाळून आला. आणि जे विरोधक आहेत या आरक्षणाचे, त्यांचं असं म्हणणं होतं की हे आरक्षण आवामी लीग ही जी शेख हसीना यांची पार्टी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या समर्थकांनाच फायद्याचं होतं, की त्यांचीच लोक सरकारी नोकरीमध्ये लागतात, सर्वसामान्यांना याचा फायदा नाही. म्हणून हे स्क्रॅप करून मार्कांच्या बेसिसवर आरक्षण ठेवावं अशी मागणी होती. मात्र त्यानंतर जो काही हिंसाचार झाला ती परिस्थिती सावरून घेण्यामध्ये शेख हसीना कुठेतरी अपयशी ठरले असं दिसतंय. त्यांनी केलेली प्रक्षोभक भाषणं आणि याच्यामुळे हे आंदोलन आरक्षणाच्या मुद्द्याच्या पुढे गेलं. हे राष्ट्रव्यापी आंदोलन झालं. त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असतील, क्रिकेटपटू असतील, नामांकित संगीतकार, गायक असतील, सगळ्यांनी या आंदोलकांना पाठिंबा दिला. आणि त्यामुळे कुठेतरी शेख हसीना यांना आता आपली पुढची जाणार की काय असं वाटू लागलं आणि त्यांनी अजून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जाळपोळ, हिंसाचार आणि तू म्हणालास त्याप्रमाणे 100हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय मागील महिन्याभरामध्ये. कालच संचारबंदी लागू केली, अख्ख्या बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू केलेली. आणि लष्कराने आधीच सूचना देऊन ठेवलेली की पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलक येऊ शकतात. त्यामुळेच आज शेख हसीना यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन भारताच्या आश्रयासाठी त्या पळाल्या आहेत. आणि पुढचा एक मुद्दा की हे पूर्ण फेल्युअर जर सध्याच्या स्थितीत बघायला गेलं तर शेख हसीना यांना आलेलं अपयश या परिस्थिती हाताळण्यात. त्यांनी प्रक्षोभक भाषणं करून परिस्थिती अधिक चिघळली, अशा पद्धतीचं वातावरण झालं. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर या शेख हसीना या 2009 पासून सत्तेत आहेत. त्यांची ही 4थी टर्म आहे. आणि त्या जरी सांगत असल्या की त्यांची पॉप्युलॅरिटी भरपूर आहे, तरी सध्याचा जो तू आंदोलन बघितलं तर त्यामधून कळतंय की लोकांच्या मनात किती खदखद आहे वगैरे, अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे. आणि जाळपोळ, हिंसाचार फक्त विद्यार्थ्यांचं राहिलं नसून यामध्ये कपडा व्यापारी असतील की जे मेन बिझनेस आहे बांगलादेशमधला, त्यांनीही यामध्ये आंदोलकांना पाठिंबा दिला. त्यामुळे आर्थिक जी रसद पुरवली जाते त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा आला. आणि मग कुठेतरी कल्पना खुणखून लागलेली शेख हसीना यांना की सरकार पडू शकतं अशा पद्धतीची. आणि अखेर आज शेवटी तेच घडलं. आणि त्यानंतर जे काही घडलंय म्हणजे ते 4थ्या टर्म मध्ये पंतप्रधान होत्या त्या, आणि त्यांना तडकाफडकी राजीनामा देऊन आता भारताचा आश्रय घ्यावा लागेल. बाकी म्हणजे लष्कराने काय सांगितले वगैरे या संदर्भातलं तू थोडी माहिती. नक्कीच. म्हणजे आता पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराने हाती घेतली आहे. त्यानंतर लष्कराचे जे प्रमुख आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकी पुढच्या दिवसांमध्ये काय स्थिती असेल ते सांगितलं आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की सध्या देशामध्ये कर्फ्यू किंवा आणीबाणी आम्ही लागू करणार नाही,
आज रात्रीपर्यंत तोडगा काढू असा त्यांचा दावा आहे. आता नेमकी काय स्थिती असेल ते आपल्याला आज रात्रीनंतर कळेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपण अंतरिम सरकार स्थापन करत आहोत असं जाहीर केलं आहे. म्हणजे थोडक्यात आता बांगलाची सत्ता जी आहे ती लष्कराच्या हाती गेलेली आहे आणि आता त्यांनी जे मुख्य प्रतिनिधी आहेत इतर राजकीय पक्षांचे त्यांच्याशी देखील संवाद साधला आहे. आणि याच वेळी त्यांनी जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना देखील आवाहन केलं आहे की तुम्ही सर्वांनी पुन्हा घरी जावा आणि गेल्या आठवड्यात ज्या काही हत्या झाल्या आहेत त्यांची आम्ही चौकशी करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र पुढील काही दिवसांमध्ये जे काही चित्र असेल ते आपल्याला दिसेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वप्नील आपलं मगाशी बोलणं झाल्याप्रमाणे त्या भारतात आल्यामुळे आता कुठे ना कुठेतरी याचा भारताशी संबंध आला आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये जरी घडत असलं तरी कारण शेख हसीना आणि भारताचे संबंध तसे चांगले आहेत त्यामुळे त्या भारतात आल्या आहेत आणि त्यामुळे BSFने जे आहे ते बॉर्डरवरती हाय अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे काय नाही म्हटलं तरी बॉर्डरवरती थोडंफार जे आहे ती तणावाची स्थिती असू शकते. त्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो आता दिसलेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे स्वप्नीलने सांगितले की नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि सध्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या पुढच्या काही दिवसांमध्ये किंवा आज दिवसभरात ज्या काही घडतील त्यानंतर जे आहे बांगलादेशचं पुढचं भवितव्य ठरवतील. त्यामुळे ज्या काही घडामोडी असतील त्या प्रत्येक घडामोडी जी आहे आम्ही तुम्हाला Zee24 तासवर देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी तुम्ही Zee24 तासवर सलग पाहत राहा.